हाय फ्रेंड्स, नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज आपण सर्वांनाच आवडणारा आलू पराठा अगदी झटपट बनवणार आहोत. अगदी हॉटेलमध्ये मिळतात ना, तसे आलू पराठे आपल्याला बनवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. त्यामुळे तुम्हाला आलू पराठ्यांमधील एक सिक्रेट कळेल. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. मी 7 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. दुसऱ्या बाजूला गॅसवर बटाटे बुडतील एवढे पाणी घेतलेले आहेत. पाणी गरम झाले की त्याच्यात आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत. बटाटे शिजायला खूप वेळ लागत नाही, ते अगदी झटपट तयार होतात. त्यामुळे कुकरचे झाकण लावून घेतले की अगदी 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात, मी सुरीने बटाटा दाबून पाहिला. अगदी आतपर्यंत छान शिजून तयार झालेला आहे. आता बटाट्यांमधील गरम पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. ते एका चाळणीमध्ये टाकून आपल्याला गार करायला बाजूला ठेवायचे आहेत. बटाटे गार होईपर्यंत आपल्याला दुसऱ्या बाजूला कणिक तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी 1 मोठी वाटी आपल्या वापरातील गव्हाचे पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. या पिठामध्येच आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे. आणि या पिठांमधील एक सिक्रेट म्हणजे मी यांच्यात गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचा चणा डाळीचे पीठ टाकून घेतलेले होते. आता आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हे कणिक भिजवून घ्यायचे आहे. कणिक भिजवण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. आपल्याला हे कणिक खूप पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही असे भिजवायचे आहे. ज्याप्रमाणे आपण रोजच्या वापरातील पोळीचे पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात, आपल्याला अगदी असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला या भिजवलेल्या कणकेच्या गोळ्यालाच 1 चमचा साजूक तूप लावून चांगले चोळून घ्यायचे आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे. जेवढे आपले पीठ चांगले तयार होईल तितकाच आपला पराठा अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होईल. हाताला मऊसूद लागेपर्यंत हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचे आहे. पीठ भिजवून लगेच पराठे बनवले की ते तुटतात. त्याच्यामुळे आपल्याला पीठ मुरण्यासाठी बाजूला झाकून ठेवायचे आहे. पीठ भिजेपर्यंत आपले बटाटेसुद्धा अगदी छानपैकी गार झालेले आहेत. आता आपल्याला बटाट्यांची वरची साल काढून घ्यायची आहे. गरम बटाट्यांची साल काढली की ती हाताला चिकटते. त्याच्यामुळे बटाटे हे साल काढण्यासाठी गार होऊ द्यायचे आहेत. बटाट्यांची साल काढून झाली की ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत किंवा एखाद्या सपाट बुडाच्या भांड्याने अशा प्रकारे बारीक मिश्रण करून घ्यायचे आहे. बटाटे जर बारीक नाही करून घेतले तर आपला पराठा फुटण्याची शक्यता असते. आता पराठे चविष्ट येण्यासाठी चटणी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, आले, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद आणि अगदी बारीक कापून घेतलेला 1 कांदा, त्याचबरोबर चिमूटभर हिंगसुद्धा लागणार आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, 1 मोठा चमच जिरे आणि कढीपत्त्याचे पाने टाकून बारीक वाटण करून घ्यायचे आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात आपल्याला मिरचीचे प्रमाण घ्यायचे आहे. आता गॅसवर कढई ठेवून तेल टाकून घेतलेले आहे. तेल गरम झाले की आपल्याला त्याच्यात बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत करपून घ्यायचा आहे. कांदा 2 ते 3 मिनिटे परतून झाला की वरून आपल्याला अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरे आपण मिरचीच्या वाटणमध्ये सुद्धा टाकलेले आहेत. त्यामुळे नाही टाकले तरी चालेल. आता मिरचीचे वाटण करून चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ते वाटण परतून घ्यायचे आहे. जर लहान मुलांसाठी पराठा हवा असेल तर बटाट्याची चटणी आपण थोडीशी मिरची टाकून बाजूला वेगळी करून घ्यायची आहे. आणि मोठ्यांसाठी तर थोडा झणझणीतच पराठा चविष्ट लागतो. या फोडणीमध्येच आपल्याला अर्धा चमच लाल तिखट, पाव चमच हळद आणि अगदी चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आहे. हिंग टाकल्यामुळे पराठे हे अगदी हॉटेलसारखे लागतात. कोथिंबीर मात्र
पराठ्यांमध्ये भरपूर प्रमाणात वापरायची आहे. भरपूर कोथिंबीर टाकल्याशिवाय आपल्याला पराठे हे खाल्लेले वाटूच शकत नाही. कोथिंबीर ही आपल्याला फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला आता बटाट्याचे बारीक करून घेतलेले सारण टाकून घ्यायचे आहे. ते सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे. अगदी 4 ते 5 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे परतून झाले की वरून आपल्याला चवीपुरते मीठसुद्धा टाकून घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य एकजीव झाले की बटाट्याचा कच्चेपणासुद्धा दूर होतो आणि पराठे हे खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतात. तुम्हाला जर आवडत असेल तर ही चटणी तुम्ही पोळीबरोबर सुद्धा सर्व करू शकतात. ही चटणी परतवत असताना ह्या चटणीमध्ये गाठी राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अगदी सॉफ्ट अशी आपल्याला ही चटणी बनवायची आहे आणि वरून आपल्याला चाट मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. चाट मसाला टाकल्यामुळे पराठे हे खूपच अप्रतिम बनतात. तुमच्याकडे जो चाट मसाला उपलब्ध असेल तो तुम्ही टाकू शकतात. आता आपल्याला ही चटणी 4 ते 5 मिनिटांपर्यंत वाफवून घ्यायची आहे. जर आपल्याला घाई असेल तर एखाद्या ताटामध्ये टाकून ही चटणी आपल्याला पसरवून घ्यायची आहे. त्यामुळे ही चटणी लवकर गार होते. तुम्ही बघू शकतात आपली चटणी ही खूपच उत्तम प्रकारे तयार झालेली आहे. तुम्ही जर माझ्या पद्धतीने ही चटणी बनवली तर पराठे हे खूपच अप्रतिम आणि चविष्ट तयार होतात. चटणी होईपर्यंत आपले कणिकसुद्धा भिजून तयार झालेले आहे. हे कणिक 15 ते 20 मिनिटांपर्यंत मुरून तयार झाल्यामुळे पराठे हे अगदी पटापट छान तयार होतात. आपल्याला ज्या आकारात पराठा हवा असेल त्या आकारात आपण पिठाचे गोळे घेऊ शकतो. तुम्ही बघू शकतात मी एवढ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे. आता आपल्याला थोडेसे पीठ लावून लाटून घ्यायचे आहे. काठांना बारीक आणि मध्ये थोडेसे जाडसर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे. तूप लावल्यामुळे चवही छान येते आणि पराठाही छान फुगतो. ज्याप्रमाणे आपण मोदकमध्ये सारण भरतो त्याप्रमाणे आपल्याला पराठ्यामध्ये चटणी घालून अशा प्रकारे सर्व बाजू दुमडून पराठा लाटण्यासाठी तयार करून घ्यायचा आहे. आणि हातावरच थोडेसे हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहे आणि पराठा पीठ लावून अगदी अलगद हाताने लाटायचे आहे. पराठा लाटताना आपल्याला हा जास्त जाडसरही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. चटणी बाहेर निघणार नाही या पद्धतीने लाटून झाल्यावर आपल्याला तव्याला तेल लावून किंवा तूप लावून आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण तव्यावरची पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला पराठा तयार करायचा आहे. पराठा तव्यावर टाकला की आपल्याला त्याच्या सर्व बाजूंना तेल किंवा तूप सोडून घ्यायचे आहे. आपल्याला जे आवडत असेल ते आपण लावू शकतात. आता आपल्याला दुसरी बाजू शेकण्यासाठी पलटवून घ्यायची आहे. आपला पराठा हा अगदी 2 ते 3 मिनिटात तयार होतो. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला थोडेसे तूप टाकून घ्यायचे आहे. साजूक तुपामुळे आपला पराठा खूपच मऊ आणि लुसलुशीत तयार होतो. आता आपला पराठा हा शिजून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने पराठे बनवले तर मुलांना खूपच आवडतात. या पद्धतीने जर पराठे आपण बनवले तर अगदी त्यांना हॉटेलसारखी चव येते. आता आपल्याला अशाच पद्धतीने सर्व पराठे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता चटणी ही अगदी पराठ्याच्या काठापर्यंत गेलेली आहे. आपल्याला पराठ्यांमध्ये जेवढ्या प्रमाणात कमी जास्त चटणी हवी असेल तेवढी चटणी आपण टाकून घ्यायची आहे. चटणी थोडीशी जास्तीची असली की पराठा खूपच खायला छान लागतो. सकाळच्या नाश्त्यासाठी तर अगदी झटपट आणि पटापट तयार होणारा पराठा हा उत्तम आणि पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो. मी तुम्हाला अजून एक पराठा बनवून दाखवते. जेवढा मी कणकेचा गोळा घेतलेला होताच तेवढाच मी चटणीचा गोळासुद्धा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर घाई न करता अगदी हलक्या हाताने चटणी पराठ्यामध्ये दाबून घ्यायची आहे. चटणी बाहेर येणार नाही या पद्धतीने सर्व बाजू बंद करून घ्यायच्या आहेत आणि अगदी हातावर असे थोडेसे गोल गोल फिरून घ्यायचे आहे. त्यामुळे चटणी सर्व कोपऱ्यांना सारख्या प्रमाणात जाते. सर्व कोपऱ्यांपर्यंत चटणी गेली की पराठा हा सुद्धा खूप छान फुगून तयार होतो. आणि पहिल्या पराठ्याप्रमाणेच पीठ लावून आपल्याला हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना थोडासा पिठावर एका हाताने फिरून घेत जायचा आहे. त्यामुळे तो पोळपाटला लटकत नाही.
आणि तुटतही नाही. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे पटापट तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा. माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायलाही विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता बघितल्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.